दादा तू अशी आईवर सारखी चिडचिड नको करत जाऊ बरं. ही चिडचिड आहे का माझी? तिच्याच भाल्यासाठी करतो ना सगळं मी. अरे आता तिला कसं वाटत असेल, ती रिटायर झाली म्हणून तू तिच्यावर चिडतोय काय? वेड आहे का रे? तिची रिटायरमेंट आणि माझी चिडचिड याचा काय संबंध? अरे पण तिला वाटत असेल मग, म्हणून लहान लहान गोष्टीवर चिडू नको तू. लहान गोष्ट आहे का ही? मला माहिती आहे तिची रिटायरमेंट झाली. आपली आई राबली आपल्या कुटुंबासाठी, म्हणून मी विचार केला मस्त हिला महाराष्ट्र दर्शनासाठी पाठवू. तिकीटं बुक केले, हॉटेल बुक केले, सगळे पैसे भरले आणि ऐन वेळेला ही काय म्हणती मला नाही जायचं फिरायला. का? अरे तिची इच्छा नसल. इच्छा नसेल? अरे काय म्हणतोय तू? आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये तिच्या इतकं फिरायला कोणालाच आवडत नाही. अशा ऐन वेळेला तिने कॅन्सल केलं ना, त्याच्यामुळे मला वाईट वाटू राहिलं. अरे आता वय वाढतंय आईचं, आता आपल्या दोघांचं काम आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे मी दुर्लक्ष करतोय का तिच्यावर? काल हॉटेलला जाऊन जेवणाचा प्लॅन केला होता, तो पण तिने कॅन्सल केला. तिला यायचंच नाही बाहेर. इच्छा आहे रे माझी फिरायला यायची, पण काही दिवसापासून खूप गुडघे दुखत आहे, चालायला पण त्रास होतोय. आमच्यापासून का लपवलं आई? सांगितलं का नाही गुडघे दुखताय तर? पूर्ण घर सांभाळताय तुम्ही, माझं टेन्शन तुम्हाला दोघांना कशाला देऊ? आम्ही घरही सांभाळू आणि तुला पण, आणि तुझे गुडघे दुखण्याचं पण थांबवू आपण. कस काय? मुंबईला पेन क्लिनिक म्हणून एक हॉस्पिटल आहे, तिथं गुडघे आणि कंबरदुखीचा त्रास एकदम दूर होऊन जातो. जाऊ दे रे, तिला घाबरते ऑपरेशनला. ते पण कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता, सर्जरी न करता, फक्त एका इंजेक्शनने. आणि तिथल्या डॉक्टरांना खूप एक्सपिरियन्स पण आहे. आणि हा खूप वेळ पण नाही लागत आहे, फक्त 45 मिनिटातच आपल्याला आराम भेटतो. हा भाऊ, आपण आईला उद्याच तिकडे घेऊन जाऊ.